जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे त्यांचं तुमच्या आजच्या भावाचे यूट्यूब चॅनल एडिटर सोनच्या कानावरून इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनल मित्रांनो, आता तर उद्या हनुमान जयंतीनिमित्त आपण आज व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंगच झालेला आहे. व्हिडिओ तुम्ही एक लाईक करा, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि जे काही या व्हिडिओच्या बेसिक लिंक वापरलेले मटेरियल लिंक व्हिडिओ इमेजेस काही शिकेपेक तर ते सगळे या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून डाउनलोड करायला काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला इंस्टाग्रामला देखील मेसेज करू शकता. आणि तर व्हिडिओचा इंटरेस्टिंग झालेला व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवरती जर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला जरा न आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. स्क्रीनवरती आलेलं जस्ट आपल्याला प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला शेक इफेक्ट आणि बीट मार्क प्रेसेट दिलेली आहे. ती सध्या बीट मार्क प्रेसेट म्हणजे थोडक्यात सॉन्गची प्रेसेट ओपन करायची आहे. काय सगळं मी तुम्हाला रेडीमेड याचं इमेज ते ॲड करायला दिले आहे. सर्वात प्रथम प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये तुम्ही एक फोल्डर बनवून घ्या. मी पण तयार केलेलं आहे. आणि तुम्हाला मी इथं हनुमान जयंतीचा असा एक PNG दिलेला आहे हनुमानचा. आणि इथं 14.15 क्लिक करायचं आहे. थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. एवढं केल्यानंतर सिम्पली स्टार्टला यायचं. स्टार्टला आल्यानंतर प्लेसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शॅडो एक दिलेला आहे. शॅडो आणि तुम्हाला क्रिएट कसा करायचा सांगतो. प्लसवरती क्लिक करायचं आहे. इथं हा शेप इन्सर्ट करून असा मोठा करायचा आहे. मोठेच केल्यानंतर हे पहिला वाढवून घ्यायचं आहे. नंतर कलर अँड फिलवरती जाऊन ग्रेडियंट सिलेक्ट करून ब्लॅक खाली व्हाईटवरती असं करून तर व्हाईटवर क्लिक करून ट्रान्सपरंट पूर्णपणे करायचं आहे. पूर्णपणे केल्यानंतर खाली यायचं आहे. आणि याचं पहिला इथं साईज दिसून जाईल मोठं करायचं आहे. हे तुम्हाला म्हणजे दिसताना चांगलं दिसेल. एवढं झाल्यानं प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मी तुम्हाला हनुमान जयंतीचा एक PNG बनवून दिलेला आहे. तो देखील इथं खाली ॲड करून घ्यायचा आहे. थोडा बारका करा. नंतर ते जेव्हा आपण एवढं गेल्यानंतर स्टार्टला यायचं आहे. बरं नंतर सांगतो. इथं यायचं आहे. इथं आल्यानंतर एक मोठी बेट दिसेल. तिथं आपल्याला हनुमान जयंतीचा PNG अजून एकदा ॲड करायचा आहे. तर इथनं पुढं सर्वच्या सर्व मित्रांनो इमेज ॲड करून घ्यायचे आहेत. इमेज कसं ॲड करायचं माहीत असेल. इमेज सिलेक्ट करून थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया बस. आणि प्लेसवरती टच करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि दुसरा इमेज जसं मित्रांनो फिल कॉम्पोजिशन एरिया केला पूर्ण इमेजेस साईज होऊन जाईल. इथं मी पट ॲड करून घेतो. जो माझ्या मते 10 नाही तर 11 ते 12 इमेज असतील. मित्रांनो एकासारखा दिसणारा अजिबात ॲड करू नका. बार आणि तुम्हाला ॲड करायचा लईच त्रास होत असेल तर 5-6 इमेज ॲड करा. मी तो करून घेतलेला आहे. फिल कॉम्पोजिशन एरिया इथनं तुम्ही जेवढे पण ॲड केले आहे तिथनं हे सिलेक्ट करा. पहिला इमेजेस फक्त ना इथं बॉक्सवरती क्लिक करून कॉफी इमेज करा आणि इथनं पुढं आणि पेस्ट करा. मग तुमचं काम देखील वाचेल आणि वेळ देखील वाचून जाईल. आणि हेतूवर यायचं आहे. आपण त्यानंतर प्लेस होतो. आणि एकदा शॅडो मित्रांनो मागला कॉपी करू शकता. मी पण डिस्क्रिप्शनमध्ये देऊन जाईल. नंतर आणि देखील PNG एक ॲड करायचा आहे. PNG पण लास्टपर्यंतच घ्यायचा आहे आणि थोडा बारका करायचा आहे. एवढं केल्यानंतर पूर्ण असं खाली घ्यायचं आहे. खाली घेतल्यानंतर एवढं तुम्हाला काही दिसून जाईल. आणि सिम्पली आपलं एडिटिंग यातलं थोड्यापैकी झाले. प्लसवरती आणि लोगो पण आत्ताच घालून नंतर मोबाईल थोडा हँग होणार आहे. लाईटून स्क्रीन ॲड करायची आहे आणि इथं तुम्हाला पाहिजे तिथं तुम्ही
हा लोगो घालू शकता. मी तर सध्या घालतो लास्टपर्यंत. आणि सिम्पली बॅग यायचा. बॅग आल्यानंतर आपल्या शेक इफेक्ट प्रेशरमध्ये पहिला सोडायचा आहे, दुसरा नाही, तिसरा डायरेक्ट इथनं कॉपी करायचा आहे. इथनं कॉपी करायचा आहे आणि इथनं हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर बॅग यायचा आहे आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये आणि इथं येऊन जस्ट ही लेअर पेस्ट करायचे आहे, पेस्ट करायचे आहे. त्याल्यानंतर टायमरवरती क्लिक करून हा टायमर लास्टपर्यंत घेतल्यानंतर हा टायमर आपोआप सेट होऊन जाईल. आणि नंतर ह्या टायमरला डुप्लिकेट लेअर करायचे. डुप्लिकेट लेअर केल्यानंतर हा आपोआप सेट होऊन जाईल. आणि मित्रांनो इथनं जेवढे फार इमेज आहे तो आपण आता जस्ट कॉपी केलेला का नाही तो त्या इथं सिम्पली पेस्ट करायचा आहे. कॉपी केलेला इफेक्ट होता ना तो इथं पेस्ट करायचा आहे. पेस्ट मी काही तुम्हाला सर्व करून दाखवत नाही. इफेक्ट जर पेस्ट करायचं नसेल तर इमेजवरती क्लिक करा, इफेक्टवर जावा, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करा. आणि कॉपी करायचं आहे. सेम टू सेम प्रोसेस आहे मित्रांनो तशी. इफेक्टवर जावा, 3 डॉटवरती जावा, कॉपी आणि नंतर द पेस्ट. मी काय तुम्हाला सर्व दिलेलंच आहे. भर मी ॲड करून घेतो. हा पण इफेक्ट आपण लास्टलाच ॲड करायला पाहिजे होता. असू दे मित्रांनो, आता केलेला आहे. स्क्रीन रेकॉर्डिंग चालू असल्यामुळे थोडा मोबाईल हँग मारत आहे. तरी पण मी तुम्हाला मित्रांनो सर्व काही करून दाखवलं आहे. तुम्ही काही म्हणजे व्हिडिओ असा चुकू नये मित्रांनो म्हणून. आपण लास्टला आलेलो आहे. पेस्ट देखील झालेला आहे. सिम्पली स्टार्टला यायचं आहे, बॅग यायचा आहे आपल्याला. आपल्या शेक प्रीसेटमध्ये हा पहिल्या इमेजचा कॉपी करायचा आहे आणि बॅग घेऊन आपल्या व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर या कॉपी खालच्या लेअरला पेस्ट करायचं आहे आणि ह्यातला दोन ठेवून रेस काढून टाकायचा आहे. रेस कुठं घालायचं आहे मी तुम्हाला सांगतो. हां, इथे एक रेस घालायचं आहे. ही खालची 2 काढून टाका आणि रेस ऑन करा इथं आणि इथं कॉपी करायचं आहे. आणि इथे एक तुम्हाला मित्रांनो आपण एक इथं हां इथे एक घाला आणि वर एक आपण PNG इथं ॲड केलेलं आहे, इथं पण घालू शकता. तर मित्रांनो फायनली व्हिडिओ रेडी झालेला आहे. व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी शेअरच्या बटनवर क्लिक करायचं. व्हिडिओ रेजन 1080p किंवा 720p तुम्हाला कसं तुमच्या मोबाईलला सपोर्ट करेल तसं ठेवून इथं तुम्ही किती पण इमेज डाउनलोड करू शकता. मी काय आता करत नाही, मी नंतर कॅन्सलच करणार आहे. तर होत नाही तर बघू 120 मित्रांनो डाउनलोड करून बघा, त्यात तर होणारच. हां, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब. पुढचा व्हिडिओ पुढच्या टॉपिकवर आला तर कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.